किती वाजता अपघात झाला? साधारण 1:15च्या टायमिंगला अपघात झाला इथं. आवाज आल्यामुळे मी शेतातच होतो इथं. शेजारी माझा गोठ आहे, तिथून मी आवाज आल्यामुळे बाहेर आलो बघायला. इथं ॲक्सिडेंट झालेला होता आणि लोक पडलेले होते सगळे रस्त्यावरती. मी आमचे चुलत भाऊ संजय पाटील यांना फोन केला, संजय शिंदे यांना. त्यांना सांगितलं की पोलीस चौकीला कळून ॲम्ब्युलन्स पाठवून द्या म्हणून. इथं ॲम्ब्युलन्स सरकारी दवाखाना इथं 1 किलोमीटरवरतीच आहे आमच्या गावामध्ये. पण सध्या तिथली परिस्थिती इतकी बिकट आहे, ॲम्ब्युलन्स असून सुद्धा ती नसल्या का ते बंद पडकी ॲम्ब्युलन्स आहे. डॉक्टर लोक तिथले सहकार्य करत नाही, कर्मचारी सहकार्य करत नाही. डॉक्टर लोक आले त्या अपघाताच्या वेळेस? नाही, कोणी नाही आलेलं. आणि ॲम्ब्युलन्स मग मी नाईलाज असतो नसरापूरहून सिद्धिनाथ हॉस्पिटलमधली ॲम्ब्युलन्स मागवली डॉक्टरांना फोन करून. 2 जण ॲम्ब्युलन्समध्ये पाठवून दिले, शिफ्ट केले. आणि 1 जण प्रायव्हेट गाडीमध्ये टेम्पो थांबून टेम्पोमध्ये पाठवून दिलेला आहे. अशा वेळेस सरकारी कर्मचारी कोण आले नाही इथं मदतीला, आणि स्थानिक लोकांच्या मदतीने सगळे पेशंट तिघे पण आम्ही पाठवून दिलेले आहेत. आणि तिघही एकदम मेजर आहेत. तुम्हाला प्रशासकांना काय सूचना करायची असेल? प्रशासनाने विनंती, पहिले सरकारी दवाखाना इथं जवळ असून मागच्याच आठवड्यात इथे एक अपघात झाला होता, त्याच्यामध्ये 2 जण जागेवरही मयत झाले. त्यावेळेस पण ॲम्ब्युलन्स नव्हती. आमच्या गावातल्याच पिकअपमध्ये भरून सरकारी दवाखान्यामध्ये